श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ करण्याचे विशेष कारण असे की आज निगडी केंद्रातल्याला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून आज वर्धापन दिनाचे आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर गावातल्या किंवा इतर कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी काका येणार आहेत. कोणाला म्हणजे घरगुती कारण असेल किंवा करिअरमधले असेल किंवा जॉबसाठी असेल तर आपण त्यासाठी प्रश्न उत्तराची पण सेवा ठेवलेली आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रम पण योजलेले आहेत आणि तसेच आज आम्ही आमच्या केंद्रामध्ये की आपले मराठी धर्मामध्ये म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये 12 सण कसे असावे, कशी मांडणी करावी ह्याचे आपण थोडक्यात दाखवले आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. चला बघूया. आपण पूजा मांडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की 4 ठिकाणी असे आंब्याचे ढाळे बांधायचे असतात आणि कलश आहे त्याच्यावर तांदूळ भरलेला हे आहे आणि कृष्णाची मूर्ती आहे. अशी विड्याची पानं असतात, गणपती, कुलदेवता आणि हे असतं. आपले सत्यनारायणच्या पूजाविधीमध्ये सगळं दिलेलं आहे, कसं मांडायचं कसं नाही मांडायचं ते. आणि हे दर पौर्णिमेला करायचं असतं. तुम्ही हे पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा मांडली तर तुमच्या घरातली पण प्रगती होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी पण ही सेवा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सेवा मांडणे खूप महत्त्वाचे. जर आत्ता कोणी करत नसलं तर त्यांनी आत्तापासून सुरुवात करा. हा आहे आपला दुसरा सण गुढीपाडवा. तुम्हाला माहितच आहे, मी मागच्या व्हिडिओत पण म्हणली की गुढी उभारणे आपली संस्कृती आहे आणि आपला भगवा झेंडा उभारणे आपले धर्म आहे. त्याचबरोबर काही काही जण गुढी उभारतात, त्याचबरोबर भगवा झेंडा पण उभारू शकता. आणि आपण इथं गुढी उभारली आहे. गुढी कशी उभारायची ते दिलेलं आहे की थोडक्यात सांगितलं आहे. हे काय म्हणतात ना, घाटी आणि साडी अशी नेसवली जाते. साडी नवीनच नेसवतो आपण. त्याचबरोबर कलश असतो, कडुलिंबाचा पाला असतो आणि आपण नैवेद्य ठेवू शकतो आणि आपली पंचोपचारी पूजा करायची आणि सेवा करायची ह्याची गुढी पाडवायची त्या दिवशी. आता बघूया आपण तर आपला आहे तिसरा रामनवमी सण. तर आपण त्या दिवशी रामाचा फोटो मांडतो, अष्टगंध वगैरे लागतो आणि ह्याची पण पंचोपचारी पूजा करतो. त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेमध्ये 148 पान नंबरवर लिहिलेला आहे. हा मंत्र म्हणणं खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य राम नाम वरानमे. हा मंत्र आहे. किती पानावर? 148 पानावर. हा 11 वेळा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र पण म्हणायचं आहे. आणि जर कोणाला जमलं नाही तर श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणू शकता आणि आपली सेवा अर्पण करू शकता रामांना. त्याचबरोबर आपला चौथा सण आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाला आपण 2 कर असे मांडतो आणि तुम्ही बघितलं असेल. आणि त्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ केल्यावर तुम्ही पितृदुष्टीकारक पितृसोत म्हणायचं आहे. पान नंबर 169 वर आहे नित्यसेवेवर. आणि ही सेवा दक्षिणेकडे तोंड करू म्हणायची आहे. खाली आसन ह्याच्यासाठी सेपरेट ठेवायचं आहे. आणि ही सेवा म्हणल्यानंतर सर्वांनी आपले हात पाय तोंड असं सगळं धुवून घ्यायचं, कारण हे पितरांसाठी असतं. त्याच्यानंतर काय असेल की देवपूजा किंवा घरातल्या इतर कामाला तुम्ही लागू शकता. आणि ही सेवा करणं खूप महत्त्वाचे आहे. त्या दिवशी आपण पित्राला जेवण घालतो असं म्हणतात. आणि त्याचबरोबर तुम्ही 12 वाजता तुमच्या घराच्या ह्याच्यावर तुम्ही घास टाकायचा आहे. आणि हे पितृदोष म्हणल्या आणि कसं असतं, पितृदोष हा सगळ्या प्रत्येकच घरांना असतो, प्रत्येक सेवेकऱ्याला प्रत्येक माणसाला असतो, बरोबर ना. तर काय असतं, पितृदोषासाठी तुम्हाला हे रोज म्हणलं पाहिजे. गुरुमाऊलीने सांगितले की हे जर तुम्ही रोज सेवा केली पितृदोषाची तर तुमच्या घरातलं थोडा ना थोडा करत करत पितृदोष नष्ट होऊ शकतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे ही सेवा सर्वांनी करा. तर हा सण आहे वटपौर्णिमा. तुम्हाला माहितच असेल वटपौर्णिमा म्हणजे काय, तर वडाचं झाड हे दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे सत्यवानाची कथा, त्यामुळे मी सांगत नाही. तर प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याचं म्हणजे नाही का सौभाग्य वाढण्यासाठी किंवा त्याचं आयुष्य वाढण्यासाठी, दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी ही सेवा केली जाते. 7 फेरे मानले जातात. त्याचबरोबर आपल्या केंद्रामध्ये असं सांगितलं जातं वड हे देवतुल्य असा वृक्ष आहे. स्त्रिया सौभाग्यासाठी वडाची पूजा करतात. या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य सुद्धा असते आपल्या महाराजांचं. तरी सर्वांनी ही सेवा करा. बघालच आषाढी एकादशी तुम्ही बघू शकता. दाखवू घे हे सगळं दाखवूय की संत ज्ञानेश्वरी महाराजांची ज्ञानेश्वरी दाखव. तर आषाढी एकादशीला आपण काय करतो तर उपवास करतो. असं म्हणतात की एकादशीला तुम्ही उपवास केला तरी तुमचं म्हणजे सगळे उपवास पावतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेमध्ये पण सांगितलं जे एकादशी असेल तेव्हा नाही का आपण विठ्ठलांची पंचोपचारी पूजा करायची, तुळस वाहतो त्यांना. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी अशी सेवा करायची, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ही माळ तुम्ही 1 वेळा जपू शकता किंवा 11 वेळा पण जपू शकता. हे जपणं खूप महत्त्वाचं आहे. तर ती सेवा करा एवढंच सांगते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हाला कळलंच असेल माझ्या
मी श्लोक म्हणल्यावर गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय असतं, त्या शिष्य आणि गुरुचा असा दिवस मानला जातो, बरोबर ना, गुरुपौर्णिमा. तर आता आपण आपल्या गुरु कोण आहेत, तर आपले स्वामी समर्थ हे गुरु मानले जातात. तर त्या दिवशी स्वामींना असा अभिषेक करायचा असतो आणि श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा. त्याचबरोबर तुम्ही 1 वेळा म्हणू शकते का 16 वेळा म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर स्वामीची पंचोपचारी म्हणजे नाही का अष्टगंध, स्वामींचा फोटो पुसून अष्टगंध लावणे किंवा अत्तर लावणे, स्वामींना फुल वाहणे, ही पंचोपचार पूजा करायची. धूप दीप सगळं ओवाळायचं आणि स्वामींना म्हणायचं की तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच आजपासून माझे चालक पालक मालक सर्व आहात आणि इथनं पुढं माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि माझ्याकडून चांगली कर्म घडू द्या, हेच म्हणू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ. आज निगडी केंद्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या सणांची अशी माहिती मांडलेली आहे, कसं मांडणी करावी, कारण प्रत्येक जणाला माहीत नसतं, काही काहींना माहीत नसतं. त्यामुळे दिंडोरी मार्गामध्ये अशी मांडणी करावी अशी सांगितले आहे. प्रत्येक सण 12 सणापेक्षा इथं जास्त सणांची मांडलेली आहे मांडणी. तर सर्वांनी इथे बघू शकता. एकादशीची आहे. लक्ष्मीपूजने, धनत्रयोदशी, वसुबारस, त्याच्यानंतर हे कोजागिरी पौर्णिमे, गणपती, संकष्ट. इथं बघू शकता आमच्यातली लहान मुलं पण आलेली आहेत बघायला सणवार. त्याबद्दल त्यांना असंच आपल्या आजूबाजूच्या केंद्रात लहान मुलांना पण पाठवा, कारण लहान मुलांना पण माहीत पाहिजे आपली संस्कृती काय आहे, कसं सण मानले जातात वगैरे. आणि ते बघून ते विचार पण करत होते, कारण ते दिसाय पण खूप छान दिसत होतं. त्यामुळे लहान मुलं बघणार, इथं थांबणार. तर सर्वांनी आपापल्या आजूबाजूच्या केंद्रात जाऊन हे बघायला